नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र कुलकर्णी. आरोग्य 360च्या माध्यमातून आज पॉडकास्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आरोग्य 360 बद्दल जी कन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य लोकांच्या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या सगळ्या समस्या एका छताखाली आणणं हे आमचं प्रमुख उद्देश आहे. मग याच्यामध्ये एखाद्या पेशंटला कन्सल्टेशनची गरज असेल तर आम्ही त्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन, एखाद्या पेशंटला जर काही सर्जरीची आवश्यकता असेल तर त्याच्या संदर्भामध्ये त्याला ती मदत करणं, काही लोकांच्या घरी म्हातारी माणसं, आजारी पेशंट्स असतात, त्यांची काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू, आणि लोकांना विविध आजारांची माहिती देण्यासाठी पॉडकास्टच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजचा आपला जो पॉडकास्टचा विषय आहे तो म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. विषय असा झाला की मी डॉक्टर आहे, माझं पण एक हॉस्पिटल आहे, आणि काल माझे काका माझ्याकडे आले आणि त्यांचे खूप गुडघे दुखत होते आणि ते मला म्हटले की मला महेंद्र फार कंटाळा आलाय या गुडघ्याचा, तर आपण ही गुडघ्या बदलून टाकू, रिप्लेसमेंट करून टाकू. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आजकाल भरपूर या गोष्टी सुरू आहेत तर आपल्याला काही हरकत नाही. तर त्यांच्या मनामध्ये भरपूर शंका होत्या. मग मी त्यांना म्हटलं तुमच्या जर एवढ्या शंका आहेत तर काही शंकांची उत्तरं डॉक्टर असूनही मला माहिती नव्हते. मी म्हटलं मी एका तज्ज्ञ डॉक्टरकडनं ही सगळी माहिती घेतो आणि तुम्हाला ही सगळी माहिती पुरवतो. मग त्या संदर्भामध्ये विचार केल्यानंतर एकच नाव आमच्या पुढे आलं, ते म्हणजे डॉक्टर सत्येन जोशी. डॉक्टर सत्येन जोशी हे नाशिकमधले अतिशय सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. आज ते नाशिकमधल्या सह्याद्री हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल अशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांनी आतापर्यंत जवळपास 1500च्या वरती जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी केलेले आहेत, आणि आजकाल नवीन जे आहे रोबोटिक जॉईंट सर्जरी त्याच्यामध्ये सुद्धा ते निष्णात आहेत. तर डॉक्टर सत्येन जोशी, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आता पहिला प्रश्न असा आहे जोशी साहेब, की सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न येतो सगळ्या लोकांचा की ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे, ही नक्की करायची कोणी? सर्जरी कोणी करायची त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की सर्जरी का बरं करायला लागते. याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्या कानावर येणारा जो शब्द असतो तो म्हणजे आर्थरायटिस किंवा संधिवात. संधिवाताचे 100पेक्षा जास्त प्रकार आहेत, पण त्यातले जे प्रकार अतिशय कॉमनली आपल्या सगळ्या समाजामध्ये दिसून येतात त्याच्यामध्ये ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा वयोमान परत्वे होणारी सांध्याची झीज, दुसरं रुमॅटॉइड आर्थरायटिस जो प्रामुख्याने स्त्रियांमध्ये दिसून येतो, आणि मग बाकीचे त्याचे बरेच प्रकार येतात. जेव्हा कुठलाही संधिवात किंवा सांध्याचं डॅमेज हे एका लिमिटच्या पलीकडे जातं की जिथे पेशंटला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, याचा अर्थ बिना ऑपरेशनच्या ट्रीटमेंटनी फरक पडत नाही, पेशंटच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि पेशंटची जी लाईफस्टाईल आहे ती हळूहळू हळूहळू घटायला लागते, किंबहुना त्याला त्याच्या दैनंदिन कामकाजाला सुद्धा अनेक गोष्टींचा अडथळा यायला लागतो, त्यावेळेला ह्या पेशंटला ऑपरेशनची गरज पडते. बरं, मग दुसरा प्रश्न असा लोकांच्या मनामध्ये येतो की आपण ही सर्जरी केल्यानंतर आधीचा त्रास आणि सर्जरी केल्यानंतरचा त्रास याच्यामध्ये पेशंटला किती रिलीफ असतो? याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की सर्जरीच्या आधी जो त्रास होतो तो कशामुळे होतो. एक अगदी साधं सोपं उदाहरण घ्या की आपण आपलं घर आहे, आपण त्याला आतून भिंतींना रंग दिलेला असतो, त्याच्या आधी पीओपीचं गुळगुळीत प्लास्टरिंग केलेलं असतं आणि त्याच्या आत विटा वगैरे असतात, असं ते एक स्ट्रक्चर असतं. जसं जसं घर जुनं होत जातं तसं तसं रंगाचे पोपडे निघायला लागतात, तो पीओपी सगळा निघून जातो आणि मग आतल्या ज्या विटा वगैरे सिमेंट हे सगळं उघडं पडतं. तसं मानवी शरीराच्या बाबतीमध्ये सुद्धा जशी जशी शरीराची वयोमान परत्वे झीज होत जाते तसं आपल्या हाडांवर देवानी कुर्च्या म्हणून एक आवरण किंवा एक कवच दिलेलं असतं, आम्ही त्याला कार्टिलेज म्हणतो. मग ते कार्टिलेज वेअर आउट होत जातं, ते पातळ पातळ होतं आणि त्याच्या सुद्धा खपल्या निघतात किंवा काही काही ठिकाणी ते फाटत जातं. जसं जसं हे फाटतं तसं तसं त्याच्या आतली जी हाडं असतात ती उघडी पडतात. ही उघडी पडलेली हाडं एकमेकांना टेकायला लागतात, ज्याला आम्ही बोन ऑन बोन कंडिशन म्हणतो. मग जेव्हा अशा पद्धतीने हाडं एकमेकांना डायरेक्ट चिकटतात तेव्हा कुठल्याही हालचाली करताना, अगदी साधं खुर्चीमधनं उठणं किंवा 2-4 पावलं चालणं किंवा एक 2-4
पायऱ्या चढ उतार करणं, हे करताना ही हाडं एकमेकांवर घासतात. घासलं की दुखायला लागतं. त्यामुळे पेन किंवा सांध्यामध्ये दुखणं हे सगळ्यात पहिलं लक्षण असतं. मग एकदा हे घर्षण वाढत 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 गेलं की त्या घर्षणाने सांध्यांना सूज यायला लागते. त्यामुळे सूज येणं हे दुसरं लक्षण. जेव्हा अशा पद्धतीने हे दुखणं जुनं होत जातं तसं तसं त्या सुजेमुळे आणि घर्षणामुळे सांध्याचा आकार बदलायला लागतो आणि त्याच्यामुळे सांध्यामध्ये वाकडेपणा यायला लागतो. त्यामुळे डिफॉर्मिटी किंवा वाकडेपणा हे तिसरं लक्षण. आणि चौथं लक्षण जेव्हा त्याला अलाइनमेंट, लॉस ऑफ अलाइनमेंट किंवा माल अलाइनमेंट आम्ही म्हणतो. म्हणजे एकदम सोपं उदाहरण द्यायचं तर आपल्या दरवाजाच्या बिजागऱ्या या जेव्हा एकमेकांमध्ये परफेक्ट मॅच होतात तेव्हाच त्यांची हालचाल होईल. बरोबर. पण जेव्हा त्या बिजागऱ्यांचा आस किंवा ऍक्सिस बदलतो तेव्हा ती बिजागरी फारशी हालचाल करू शकत नाही. सेम आपल्या सांध्यांचं होतं. जेव्हा त्यांचा आकार बदलतो, जेव्हा त्यांची अलाइनमेंट बदलते तेव्हा ते सांधे हालचाल करू शकत नाही किंवा हालचाल करताना आपल्याला त्रास होतो. त्यामुळे ऑपरेशनच्या आधीची ही जी कंडिशन असते त्याच्यामध्ये ह्या प्रकारची लक्षणं पेशंटमध्ये दिसतात. ऑपरेशन केल्यानंतर एक तर पहिली गोष्ट आपण ही जी अलाइनमेंट असते ती परफेक्ट करतो. ओके. थोडक्यात सांगायचं तर सांध्याचा जो आस आहे तो परफेक्ट होतो. दुसरी गोष्ट ज्याला आम्ही लिगामेंट बॅलन्सिंग म्हणतो, म्हणजे आतले आणि बाहेरचे आजूबाजूचे सगळे लिगामेंट हे एकमेकांना परफेक्ट बॅलन्स करतात आणि त्याच्यामुळे सांध्यामधला जो वाकडेपणा असतो तो पूर्णपणे जातो. आणि त्याच्याच बरोबरीने सांध्याची जी अडकलेली किंवा ज्याला आम्ही रेस्ट्रिक्टेड रेंज ऑफ मुवमेंट म्हणतो ती पूर्ववत होते. त्याच्यामुळे ऑपरेशनच्या आधीची जी लक्षणं असतात ती अशा पद्धतीने बहुतांशी करून बऱ्याचशा प्रमाणामध्ये ती कमी होऊन एक नियर नॉर्मल लाईफ किंवा टू द एक्सटेंड नॉर्मल लाईफ पेशंट जगू शकतो. आणि ऑपरेशनच्या आधी ज्या वेदना असतात त्याच्यामध्ये कितपत फरक असतो? नेहमी मी पेशंटना सांगतो की ऑपरेशनच्या आधी तुम्ही जर मांडी घालून बसत असाल तर नंतरही मांडी घालून बसा. ओके ओके. थोडक्यात पेशंट जेवढा लवकर सर्जरीसाठी येतो तेवढं त्याला नियर नॉर्मल टू द एक्सटेंट ऑफ यू कॅन से 80, 90, 100% पर्यंत पेशंटला रिलीफ मिळतो. पण दुर्दैवाने पेशंट जर का खूप उशिरा आपल्यापर्यंत पोहोचला की ज्याच्यामध्ये काही डॅमेजेस ही एवढी होऊन गेलेली असतात की जी सर्जरी करूनही पूर्ण आपण रिव्हर्स करू शकत नाही किंवा रिकव्हर करू शकत नाही, अशा केसेसमध्ये पेशंटना ऑलमोस्ट 80-90% पर्यंत रिलीफ मिळू शकतो. पण 100% रिलीफ मिळणं हे थोडं मुश्किल जातं. ओके. आता समजा एखाद्या पेशंटनी ठरवलं की मला ऑपरेशन करायचंय किंवा त्याला गुडघ्याचा त्रास असेल तर तो जनरली पहिल्यांदा जातो त्याच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे, जो त्याचा फॅमिली डॉक्टर असतो त्याच्याकडे तो पहिल्यांदा जातो. मग डॉक्टर त्याला काही औषधं लिहून देतात. त्याला नाही बरं वाटलं की मी त्याच्या काही तपासण्या करायच्या असतात. तर ऑपरेशनच्या दृष्टिकोनातनं नक्की कुठल्या तपासण्या करायला पाहिजे? माझ्या मते ह्या प्रश्नाच्या आधी एक थोडी माहिती मी माझ्याकडनं देऊ इच्छितो की पहिली गोष्ट म्हणजे सांधा दुखला की ऑपरेशन, असं ते 2x2 इतकं सोपं समीकरण नाही. जेव्हा सगळ्या पद्धतीचे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटचे ऑप्शन्स, पर्याय संपुष्टात येतात, मग त्याच्यामध्ये औषधं असतील, मग त्याच्यामध्ये फिजिओथेरपी असेल, मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची इव्हन ज्याला आपण अलाइड मेडिसिन्स म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत किंवा बाकीची औषधं आहेत, नॅचरोपॅथी आहे किंवा पंचकर्म वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा जेव्हा पेशंटला फरक पडत नाही तेव्हा पेशंटनी सर्जरी करावी असा सल्ला मी पर्सनली देतो. ओके. त्यामुळे हा जो प्रश्न आपण विचारलात की ऑपरेशनच्या आधी कुठल्या तपासण्या, तर माझ्या मते ऑपरेशनचा निर्णय घेण्याआधी त्या दुखण्याचं निदान करण्यासाठीच्या तपासण्या या पहिल्यांदा येतात. ज्याच्यात सगळ्यात सोपी, अगदी म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा होणारी आणि सगळ्यात स्वस्त तपासणी म्हणजे एक्सरे. बरोबर आहे की त्या एक्सरे मध्ये आपल्याला ढोबळमानाने त्या सांध्याचं डॅमेज किती झालेलं आहे, खरोखर त्या सांध्याला सर्जरीची गरज आहे का नाही, का अजूनही आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो, याचा एकतर आपल्याला थोडाफार ढोबळमानाने अंदाज येतो. ओके, आपण हे गृहीत धरू की समजा सांधा खूपच खराब झालेला आहे, ते एक्सरे मध्ये आपल्याला दिसतं आणि आता सरते शेवटी पेशंटला ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. ह्या कंडिशन पर्यंत जेव्हा ती स्टेज येते तेव्हा त्याला, ज्याला आम्ही फिटनेस फॉर एनेस्थेशिया, म्हणजे पेशंटला ऑपरेशनसाठीची भूल द्यायला लागते, त्याच्यासाठीची म्हणून ज्या काही तपासण्या असतात त्या करायला लागतात. ओके. ज्याच्यामध्ये मग रक्ताच्या तपासण्या आहेत, मग हृदयाच्या 2D एको वगैरे तपासण्या आहेत,
आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग नाही हे खात्री करण्यासाठीची मग त्याच्यामध्ये लघवीची कल्चर म्हणून ज्याला आपण तपासणी म्हणतो, किंवा काही वेळेला डेंटल केरीज किंवा दातामध्ये कुठेही काही इन्फेक्शन नाहीये ना, किंवा पोटात कुठे काही इन्फेक्शन नाहीये ना, त्वचेला कुठे काही इन्फेक्शन नाहीये ना, ह्या स्वरूपाच्या तपासण्या पेशंटच्या केल्या जातात. म्हणजे एक तर पहिल्यांदा निदानासाठीच्या तपासण्या, दुसरं म्हणजे अॅनेस्थेशियासाठीच्या तपासण्या, आणि तिसरं म्हणजे ऑपरेशनसाठी प्लॅनिंग करण्याच्या तपासण्या. आणि काही महागड्या तपासण्या पण असतात का, MRI वगैरे असं तसं? क्वचित प्रसंगी, क्वचित. पण सर्वसाधारणपणे ज्या पेशंटना ऑपरेशन लागतं, ज्यांना रिप्लेसमेंट सर्जरी लागते, त्यांच्यामध्ये सहसा MRIचा फारसा रोल नसतो.